कुणाल कामरा हा सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर नेत्यांवर स्टँडअप कॉमेडीमुळे प्रसिद्ध झाला। 2017ला त्याने पहिल्यांदा त्याचा स्टँडअप कॉमेडी व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट केला होता, जो प्रचंड व्हायरल झाला होता। त्यानंतर तो अनेक राजकीय पक्षांच्या रडारवर आला। 2020 मध्ये कुणाल कामरा हे नाव पहिल्यांदा खूप चर्चेत आलं होतं, जेव्हा इंडिगो एअरलाइन्स आणि स्पाइस जेटने काही काळासाठी कुणाल कामरावर बंदी घातली होती, कारण त्याने विमानात पत्रकार अर्णव गोस्वामीचा व्हिडिओ शूट करत मोठमोठ्याने त्याच्या शोशी रिलेटेड प्रश्न विचारले होते। कामराने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट केला। या घटनेनंतर एअरलाइन्सने त्याच्यावर काही काळासाठी बंदी घातली। पुढे याच वर्षी नोव्हेंबर 2020 मध्ये कुणाल कामराने सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयावरून ट्विटरवर कोर्टाला चिमटे काढणाऱ्या पोस्ट टाकल्या। या पोस्टमुळे कोर्टाचा अवमान झाला असं समजलं गेलं आणि त्यांच्यावर कारवाई सुरू झाली। कामरा यावर उत्तर देताना म्हणाला, माझ्या टिप्पण्यांमुळे कोर्टाचं काही बिघडणार नाहीये। कोर्टाची इज्जत कोर्टाच्या कामावरूनच टिकून आहे। म्हणजे एकाच वर्षात तो 3 वेळा कॉन्ट्रोवर्सीच्या गर्तेत अडकला।